तर चर करायला लागलंय की ग काय नुसत्या तेलातलं वांग काय हे काय कसं आहे बघा तेलातलं वांग नव मग बिगर मसाल्यातलं वांग म्हणा. बिगर मसाल्याचं असू दे पण तेला शेवटी वांग मस्त झालंय का म्हणून तर पुरतं तेल म्हटलं की 2 पळ्या कसं झालंय वांग. बघा आता हे बघा हे पाणी कसलंही ओतलं नाही बरं का वांग शिजून गाळ होत आलंय आणि टेस्ट एक नंबर लागणार आहे कारण नुसत्या मिठात आणि तेलात शिजलेला आहे. हा आज कशाचा बेत पाहिजे तुम्हाला बोला की. लगा आज उद्या नुसती चंगळी पाहिजे आणि कशाचा बेत पाहिजे आणि भाकरी करायला सोडून चपात्या कशाला करतीये. म्हणून तर सांगते की आज बेत आहे. वळका कशाचा बेत आहे चपाती आहे म्हणल्यावर कशाचा बेत आहे नेमकं वळका की तुम्ही. आता चपाती ते म्हणलं कशाचा बेत काय नेमकं करणार आहे काय तू. सिक्रेट आहे सिक्रेट. अगं सिक्रेट पण काय घरात तर आणलं नाही तू करणार काय सिक्रेट असलं काय तुझं. तुम्हाला काय रोजच पाहिजे काय मग खटून खुटून. मग काय राव. तर मित्रांनो सकाळचा स्वयंपाक चालू आहे. चपात्या लागली आज करायला भाकरी खाऊन आलाय वैताग म्हणून म्हणलं चपात्या आणि वांग्याची भाजी करावं मस्त पैकी. झाली सगळी गुरांची कामं फिमं मग आता 10 वाजत आल्याचे करावं लागतंय की आपल्याला कोण करून घालायचं सांगा बरं. मी घालू का नको नको तुम्ही करून घालायचं आम्ही पोट भरून खाल्लं. काय ह्याच्या आधी खाल्लं नाही काय आज पहिल्यांदाच खायला लागली काय. ह्याच्या तो चपात्या खाल्ली नाही कधी खाल्ले नाही त्या नाही त्या अल्ला का तुझ्यापेक्षा इरसाल चपात्या केलत्या आणि असली निवद फिवद केली नव्हती बारकी काय देवाला दाखवाय कागदागत नुसत्या चपात्या लाल भडक केल्या होत्या. त्याला लावलं होतं गळस तर त्याला लावलं होतं मग लाल कसं का असं ना पट्ट्याचा स्वयंपाक एक नंबर आहे तुझ्यापेक्षा. पट्ट्याचा नाद कुणी केलाय का. आणि काही चपात्या बसत्या तवावर 2-2 फूट रिकामा राहिला असल्या चपात्या असते ते वय निवद केले गत. हा फुगती का ती चपाती फुगली तर का हा कुठं फुगली वसरली आता वसरली आता तुझ्यासारखीच असल. कशा चपात्या पाहिजे त्या नुसत्या लाल भडक. ह्याला काय तो पाणी लावलंय काय ओ यांना काय पाणी लावलंय का तो मोठ्या खायचे ओ काय चपाती कशी फुगली पाहिजे चपाती धरून असं बघितलं पलीकडे दिसली पाहिजे अशी चपाती पाहिजे. स्वयंपाक करा येवं लागतो निसटून बसली आणि किती वांगी चिरली ती एकाची नाही ती ही एकाची अजून नाही फुकाटची 1-2 भाज्या होते नसल्यावर एक वांग भेटत नाही माहित नाही काय. माझ्या झाडाला रोज 2-4 निघते खाऊ द्या करून केला भास्कर कॅनलला नाही पाणी आलं खाऊ द्या खायला पण का तसं करताय. काय आता वांगे कालवणार तू 2-2 पळ्या होती 3 नाही अर्धी होती ती आणि 4थी आणि 5वी 5 पळ्या जर वांगे कालवणार तेल मटण कालवणार मग तू किती होती 5 पळ्या तेल वतला असता तर कढई माझी अर्धी झाली असती कळलं का. होय की कळलं की. तर दोस्तावा ही आहे ती आपल्या रानातली वांगी आणली ती जाऊन शिना मग आता निघते ते म्हणले सुक फिक जरा करून खायला पाहिजे का नाही. इकात आणायचं सुक करून खाय परवडतं का सांगा बरं. रानात जाऊन आणली ती चरा 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 चिरली टाकली पाणी ओतलं आता खळा खळा धुवून घेते टाकते की तेलात. आज लय दिवसात खवाटायला लागलंय सुक वांग मिठाचं वांग तर आईच्या हातचं खवाटतंय पण आम्हाला कोण नेऊन सोडणार आहे व मिठाचं वांग खायसाठी माहेरला तिथं ह्यांची मी सोडतो की मी सोडतो चल 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 सोडतो काम राहते ती घ्यायची. तर बघा ही कसली भाजी बनवते सुक वांग म्हणते ह्याला काय हे बघा इथं नुसते टोपल्यात कोथमीर ठेवली इथं शेंगदाणा इथं तिथं तिखट आहे इथं वांगी आहे शेंगदाणा घरचं नव्हतं इकात आणलं या आणि आता भाजलं तर आता मिक्सरला लांब घेते नाही तर आपल्या उकळ हायच चेचायला तिला पडायचं नाही पडूच नका उरका लवकर चला. काय नाही बघा नुसतं तेल तिखट त्याला तिखट दुसरं शेंगदाणा कुठ बी नाही म्हणाव. शेंगदाण्याचा कुठ टाकायला वापरल्यावर काय मसाला नाही काय नाही काय नाही हीच बघा असं खाऊन शिना करून शिना खरंच चव देत. लय मसाल्याचं मला पण नाही बरं का पटत पण कसं आहे मसाला सोसतच नाही तर पटायची भानगडच येत नाही. बघा गेलं बघा कढईत सार दिसलं कवळी वांगी आहे ती कढईच गच्च भरली बाहेर असलं की असं आहे बघा आणि घरात असलं जा रे पाणी ओतून बाहेर आपलं कुठल्या कुठं कसं बी वाटतं. बघा बरी वांग्याला कलर कसा आला लगेच. आवा
कुठली खिडकी नाही ती काय नाही ती कवळी नुसती कवळी वांगी आहे ती एका जाळात शिजते ती बघा. आणि ती का वांग तिथं चिरून टाकलंय ते? ती जरा शिळ होतं घरातलं हा. म्हणून असं ठेवलंय टाकलं नाही. शिळ वांग तसं ठेवलंय वय. तर बघा हे सुक्क वांग्याची भाजी कशी बनवते बा नक्की तुम्ही टिप घ्या. अजिबात टिप घेऊ नका कारण की ही साध्यापेक्षा एकदम साधी भाजी आहे त्यामुळे टिप काय बहिणीनं माझ्या घेऊ नका बघा तुम्ही. आता फक्त मी ह्यात काय टाकले तेल जिरं हिसूर मीठ आणि आता शेंगदाण्याचा कूट तेवढं टाकणार आहे आणि एका जाळात शिजवलं की ह्याला कलर कसा येतोय आणि ह्याचं रूप कसं बदलतंय ती तुम्ही बघा. वता वता काय मोजून वतायचं आहे का? मोजूनच घ्यावं लागतं या. कुठा कुठा पाठ कर ना कसा कलर बदलतोय बघायचा आहे. टाकला टाकला कूट बघू द्या कलर कसा बदलला. बघा की अरे पाणी कसं काय सुटलं र मटन बी नव्ह की पाणी आहे का कुठं आहे पाणी खाली ती आलाय. आता कशी कबूल झाली होत की 5 फळ त्याला अजून 5 फळ्या नाही 2 फळ्या हा? सुक वांग आहे त्यामुळे तेलात वापरायसाठी जरा जास्त ढवळून तेल वतले मी वतलंय नाही म्हणत नाही. तर बहिणीनं बघा बरं का ह्याला चाच मसाला नाही लसूण सुद्धा नाही. तर ही वांग आपली कवळी पुढे त्या बाई बारक वांग आहे कवळी वांगी येते ही लगेच एका जाळात शिजते ती आणि चवीला तर 1 नंबर लागते ती. तर तुम्हाला माझ्या हातचं वांग खायचं असेल तर आपल्या खिलारवाडीला या बहिणीनं माझ्या. तुम्ही ज्यावेळेस याचाल त्यावेळेस तुम्हाला मिठाचं वांग म्हणा सुक वांग म्हणा आणि तोपर्यंत तुम्ही याचाल तोपर्यंत आपले वांग्याचं झाड बांधाला दिसणार पण नाही बघा. त्यामुळे यायचं असेल तर लवकर या. कारण झालं आता 4-5 तोड होत आलं पाणी कमी पडायला लागलं बांधाव झाडं लावलेली ती चालली ती जळून. बहिणीनं जीवन सारखं सारखं नाही एक बारच आहे त्यामुळे जर कोणा आपल्याला वाईट बोलत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आनंदानं जागा नवीन वर्ष येत या जे काय ह्या वर्षात झालंय आपल्या संग ती विसरून शिना नव्या वर्षात नवीन सुरुवात करा. नवीन सुरुवात करा. मान्य आहे आपल्याकडे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू होतं पण काय आता कॅलेंडर बदलतंय तसं माणसं बदलते ते नसतं बरं का काय कॅलेंडरच फक्त बदलतं. आपली परिस्थिती आपला स्वभाव परिस्थिती बदलल पण स्वभाव तेवढा बदलू द्यायचा नाही. तर या झाले वांग चपात्या पण झाले ते मस्तपैकी खायला सगळीजण. कोथंबीर टाका कोथमीर टाकू म्हणता काय कोथमीर द्या की फेकून मग. कोथंबीर काय तुम्ही सुशिक्षित आहे काय आओ? कोथमीर म्हणलंय हो. आणि कोथमीर पण आपली रानातली आहे सगळं रानातलं चर करायला लागलंय की ग काय नुसत्या तेलातलं वांग काय हे काय कसं आहे बघा तेलातलं वांग नवं मग बिगर मसाल्यातलं वांग म्हणा. बिगर मसाल्याचं असू दे पण तेला शेवटी वांग मस्त झालंय का. म्हणून तर पुरतं तेल म्हटलं की 2 फळ्या कसं झालंय वांग बघा आता हे बघा हे पाणी कसलंही ओतलं नाही बरं का वांग शिजून गाळ होत आलंय आणि टेस्ट 1 नंबर लागणार आहे कारण नुसत्या मिठात आणि तेलात शिजलेला आहे. हा तर मित्रांनो कविता ताईनं तुमच्या कशी वांग्याची भाजी बनवली कमेंट करून नक्की सांगा बरं का. मला हा नाही मला सांगू नका तिलाच सांगा. बरोबर सांगा लवकर कमेंट करा सांगा लवकर भावा माझ्या